आजचा व्हिडिओ मुंबईमधील टॉप 5 MBA कॉलेजेसचा आहे। हे 5 कॉलेज एकदम खतरनाक आहे। ॲव्हरेज सॅलरी बघा, हायेस्ट सॅलरी बघा, मीडियन सॅलरी बघा, सर्वात कमी रेंजची जी सॅलरी आहे तिथून सुरुवात करू, मग वरती जाऊ। थोडाफार ऑर्डर इकडे तिकडे होऊ शकतो, फरक नाही पडत, पण तुम्ही एकदा सॅलरी बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा MBA करायची ताकद काय असते इन टर्म्स ऑफ अर्निंग आणि ह्या कॉलेजेसमध्ये कसं जायचं, काय प्रोसेस असते ते थोडं थोडं मी तुम्हाला सांगत राहील, कारण की प्रत्येक कॉलेजवर बोलण्यासारखं खूप काही आहे, है ना। एवढं एका व्हिडिओमध्ये नाही पॉसिबल, म्हणून मग तुम्ही जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती बघू शकता, तिथे डिटेल प्रोसेस तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे, प्रत्येक कॉलेजची, आणि मग त्या हिशोबाने तुम्ही तयारी करू शकता। चला फटाफट आता बोलूया। 5th रँक पासून मी स्टार्ट करेल। सिडनम, जे तुम्हाला माहीत नसेल तर सिमश्री पण म्हणतात, इथे MMS कोर्स मिळतो, कारण की हे कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीशी रिलेटेड आहे। तर इथं तुम्ही बघाल तर कुठली एक्झाम ॲक्सेप्ट होते, MBA CET, आणि ऑल इंडिया कोटामधून बाकी एक्झाम्स ॲक्सेप्ट होता। हायेस्ट सॅलरी जी आता जी बॅच पासआउट झालेली 2024मध्ये, तर त्यांची हायेस्ट सॅलरी जी होती 26.3 लाख, 26 लाखाचा पॅकेज। ॲव्हरेज सॅलरी, ॲव्हरेज पॅकेज किती भेटलं, 15.24 किंवा 15 लाखाचं पकडून घ्या, आणि मीडियन सॅलरी किंवा मीडियन पॅकेज कितीचं होतं, जवळपास 15 लाख, म्हणजे मॅक्सिमम बॅचला 15 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे। आणि सर्वात मेन गोष्ट, ह्या कॉलेजची जी फीज आहे ती 1.5 लाख रुपये। तर मग विचार करा, 1.5 लाख कुठे तुमचे इन्व्हेस्टमेंट, तुम्ही राहत जरी असाल मुंबईमध्ये, किती इन्व्हेस्टमेंट होणार आहे तुमची, आणि तुमचं जे आउटपुट आहे ते बघा कुठे आहे। तर हे तर होतं सिडनम, ठीक आहे। याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर भेटून जाईल। सिडनम बद्दल खूप काही बोलायला, कारण की महाराष्ट्रामध्ये खूप क्वचित कॉलेजेस आहेत त्यांची फीस खूप कमी आणि आउटपुट खूप चांगलं आहे, जसं सिडनम झालं, पुण्याचं पुंबा झालं, JBMS झालं, है ना, हे सगळे कॉलेजेस आहे। आता आपण पुढे वळूया, आणि हे जे कॉलेज आहे ना, इथं MBA नाही भेटणार, पण MBA सारखी जी प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी ती भेटते। मी बोलतोय टिस बद्दल, आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांच्या लिंक्डइन पेजवर भेटेल किंवा इकडे तिकडे भेटूनच जाईल, ठीक आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही, हायेस्ट किती आहे 2024मध्ये, जवळपास 50 लाख रुपये पॅकेज, ठीक आहे। ॲव्हरेज पॅकेज किती आहे, 26 लाख, आणि मीडियन पॅकेज किती आहे, 25 लाख रुपये। आणि इथे तुम्हाला कुठला कोर्स भेटेल, HRM LR MA कोर्स आहे, हा MBA नाही आहे, पण इक्विव्हॅलंट म्हणतो ना आपण सारखा। तर जबरदस्त अपॉर्च्युनिटीज आणि खूप मोठ्या मोठ्या कंपनीज येतात, सो डेफिनेटली हे तुम्ही चेकआउट करू शकता। टेस्ट मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस। बरं, आता पुढे वळूया, आणि हो, हे एक कॉलेज आहे NMIMS मुंबई, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, इंजिनिअरिंग पण आहे, बरेचसे कोर्सेस आहे यांचे, आणि फीस, हा डेफिनेटली फीस साईडला पण हायेस्ट फीस पण आहे कम्पॅरिझनमध्ये। अच्छा, अजून एक गोष्ट, टेस्ट मुंबईची पण फीस 3 लाखाच्या आत आहे। तर अजून एक कॉलेज, 3 कॉलेजेस आहेत जिथं फीस अशी आहे की बरेचसे जण अफोर्ड करू शकतात, जर बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसेल तर। NMIMS बद्दल बोलूया। NMIMS डेफिनेटली प्रीमियम साईडला जातं इन टर्म्स ऑफ फीज डेफिनेटली जास्त आहे, आणि काय सांगू पुढे, फीज जवळपास 22-23 लाखाच्या आसपास, आणि सॅलरी पण त्या हिशोबाचीच येते। अलग अलग कोर्सेस आहे इथे, एक रेग्युलर MBA आहे, त्यानंतर HR आहे, फार्मास्युटिकल आहे, तर असे 3 अलग अलग कोर्सेस आहे MBAचे, आणि इंटेक चांगला इंटेक आहे, इथे जायचे चान्सेस पण चांगले आहे। इथं कुठली एक्झाम ॲक्सेप्ट केली जाते, NMAT, ठीक आहे, ही त्यांची स्वतःची एक्झाम आहे। आणि सॅलरीची गोष्ट करू, सर्वात हायेस्ट किती आहे, 67 लाख, 67 लाखांचा हायेस्ट पॅकेज आहे, आणि ॲव्हरेज किती, जवळपास 25 लाखाचं। तर जबरदस्त नंबर्स आहेत। खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला MBA HRचं पण भेटेल, हे रेग्युलर MBAचं होतं, नुसतं MBA HRचं कोर्सचं पण त्यांनी दिले, हायेस्ट किती 25 आहे, आणि ॲव्हरेज 18 लाखचं पॅकेज आहे। आणि खाली केलं तर तुम्हाला अजून पण इन्फॉर्मेशन भेटेल, जर तुम्हाला वाटतं की यार हे प्लेसमेंट रिपोर्ट एकदम प्रॉपरली अनालाइज करून तुम्हाला सांगितले पाहिजे, चांगलं विश्लेषण झालं पाहिजे, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। इथे PPO काय असतं, हे काय असतं, ते काय असतं, ते सगळं मी सांगेल, आणि तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये रिक्वेस्ट टाकून द्या तुमची काय असेल ती, ठीक आहे। NMIMS बद्दल बोलून झालं, आता आपण पुढे जाऊया। सिडनम झालं, NMIMS झालं। आता त्यापूर्वी जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, आता रेग्युलर मराठी व्हिडिओज येणार आहे या चॅनलवरती। JBMS बद्दल बोलू, ठीक आहे। JBMS बद्दल नंतर टॉप 2 बद्दल बोलणार आपण।
JBMS मी रिसेंट जो व्हिडिओ अपलोड केलेला चॅनलवरती त्याच्यात तर बोललेलोच आहे. काय बोलायचं म्हणजे CEO फॅक्टरी म्हणतात या कॉलेजला, ठीक आहे. CEO फॅक्टरी. इथे ॲव्हरेज सॅलरी बघा किती आहे. ॲव्हरेज 26 लाखाचा पॅकेज भेटतं, मीडियन 26 लाखाचाच आहे आणि हायेस्ट 87 लाख 87 लाख. आपल्याला हायेस्टमध्ये काय इंटरेस्ट नाही कारण की ते कमी लोकांना भेटणार. मीडियन सॅलरीमध्ये मीडियन पॅकेजमध्ये नेहमी लक्ष द्यायचं. इथे कसं जातं MBA CET आणि ऑल इंडिया कोटा थ्रू बाकीचे एक्झाम्स असतात. टफ कॉम्पिटिशन आहे. महाराष्ट्रातले MBA CET घेणारे टॉप 2 कॉलेजेस म्हणजे कुठले? JBMS आणि सिडनम. त्याच्यानंतर वेलिंगकर आहे, असे खूप सारे कॉलेजेस आहे. पुंबा, SIS, चेतना, MET वगैरे आहेत. बरं, इथं स्पेशलायझेशन कुठले आहे, बॅचचं ब्रेकअप काय आहे, 159 स्टुडंट्स वगैरे सगळं दिलेलं आहे इथे, ठीक आहे. हायेस्ट सॅलरी जबरदस्त आहे आणि ही मार्केट कंडिशन्स मागच्या 1.5-2 वर्षापासून खालीवरती म्हणून ही कमी आहे. अदरवाईज ॲव्हरेज सॅलरी ह्या कॉलेजची पण 30 लाखाच्या वरती गेली असते जर सगळं नीट राहिलं असतं तर. सगळ्या कॉलेजेसची प्लेसमेंट रिपोर्ट थोडी अफेक्ट झाली आहे, ठीक आहे. थोडाफार त्याच्यावरती फरक पडला आहे. तर हे झालं JBMS बद्दल. आता आपण अच्छा, फीसची गोष्ट करत होतो. 6 लाखची फी आहे 2 वर्षाची. जे पण मी फीस सांगेल ती 2 वर्षाची फी आहे, ठीक आहे. आणि त्यात राहायचा खर्च इन्क्लुडेड नाही आहे. आता आपण गोष्ट कुठली घ्यायची? IIT बॉम्बेची घ्यायची. बऱ्याचशा लोकांना आता हेच माहिती नाही की IIT बॉम्बेमधून पण MBA करता येतं. चला याची घेऊ गोष्ट आणि त्याच्यानंतर मग आपण IIM मुंबई बद्दल बोलू, जे पहिले NITI मुंबई होतं, इंजिनियर्सची फर्स्ट चॉईस. आता SJ सॉममध्ये कॅट स्कोअर ॲक्सेप्ट केला जातो. फीज पण ठीकठाक आहे, 11-12 लाखाची फी आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला काय भेटतं ते तुम्हाला सांगून देतो. इंटेक खूप कमी आहे म्हणून चांगलं अटेन्शन देता येतं अशा वेळेस. ॲव्हरेज पॅकेज बघा इथे किती आहे. थोडंसं डोळे व्यवस्थित उघडा आणि परत बघा ॲव्हरेज सॅलरी किती. 28 लाखाची ॲव्हरेज सॅलरी, 28 लाखाचं पॅकेज ॲव्हरेज. मीडियन किती आहे? 26 लाखाचं. आणि हायेस्ट किती? 72, ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. आणि जे वुमेन कॅन्डिडेट आहे, फिमेल, ठीक आहे, महिला, जवळपास 30 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज त्यांनी मिळवलं आहे. आणि अबाउट म्हणजे 47% म्हणजे काय, 47% म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या बॅचला PPO भेटला आहे. PPOची ॲव्हरेज सॅलरी 30 लाख आहे. म्हणजे काय आहे कॉलेज, खतरनाक कॉलेज आहे. म्हणजे काय सांगायचं काय. सगळ्या जवळपास सेक्टर्समध्ये प्लेसमेंट्स आहेत. वर्क एक्सपिरियन्स बघा मुलांचं इथं दिलेलं आहे. वर्क एक्सपिरियन्स कुठे किती मुलांनी काय काम केले वगैरे वगैरे. आणि मीडियन कॅट पर्सेंटाईल पण दिला आहे म्हणून कॅटमधून कॉम्पिटिशन तर टफ राहणारच आहे, त्याला काही करू नाही शकत. एवढी सॅलरी भेटते म्हणजे जाणं अवघड असणार. हो असणार, प्रयत्न करायचा आपण आणि जायचं आहे आतमध्ये, है ना. IIT बॉम्बेची गोष्ट झाली आणि याला नाव काय आहे? SJ सॉम IIT बॉम्बे. नुसतं IIT बॉम्बे नका टाकू. इथे बघा शैलेश J मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट. आता पुढे गोष्ट करूया आणि हे सगळं ऑफिशियल वेबसाईट आहे. मी तर PPT बनवून पण तुम्हाला दाखवलं असतं, पण कसं वेबसाईटवर जाऊन थोडंसं ट्रस्ट वगैरे बिल्ड होतो. आता गोष्ट IIM मुंबईची. IIM मुंबई आधी काय होतं? NITI मुंबई. जर तुम्हाला माहिती नसेल तर पूर्ण भारतातल्या जे इंजिनियर्स आहेत त्यांची टॉप चॉईस होती, कारण की ऑपरेशन्स मॅनेजमेंट सारखा कोर्स इथं भेटायचा किंवा ऑपरेशन्स रिलेटेड कोर्स इथं भेटायचा, सप्लाय चेन मॅनेजमेंट पण. आणि इथे बघा यार नंबर्स बघा. आता डेफिनेटली IIM मुंबई रिब्रँडिंग झाली आहे, सगळं चेंज होतं हळूहळू. नंबर्स बघा कुठे. ॲव्हरेज सॅलरी रिटेल आणि कॉमर्समध्ये 34 लाखाची आहे, कन्सल्टिंगमध्ये 31 लाखाची आहे, 31 लाखाचं पॅकेज. आणि हे वार्षिक आहे. ॲव्हरेज सॅलरी FMCGची किती आहे? 30 लाख. आणि ॲव्हरेज सॅलरी बाकी डिपार्टमेंटची किती? 27 लाख. प्रॉमिनंट रिक्रुटर्स दिलेली आहे आणि कुठले कुठले कंपन्या झाल्या ते पण दिलेलं आहे, है ना. आणि इकडे वरती बघाल ना तर PPO म्हणजे प्री प्लेसमेंट ऑफर कोणाला भेटला आणि त्याच्यात काय सॅलरी स्टॅटिस्टिक्स होते, काय नंबर्स होते ते इथं दिलेले आहे. आणि इथं ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की ॲव्हरेज सॅलरी 10% पहिले 10% किती होती, त्याच्यानंतर नंतरच्या 50% मुलांची किती होती, ते सगळं दिलेलं आहे. आणि इथं बॅच प्रोफाईल दिली आहे. बॅच प्रोफाईल म्हणजे काय? मेल स्टुडंट्स किती आहे किंवा मुलं किती आहे, मुली किती आहे, त्यांची प्रोफाईल काय आहे, त्यांचं एज काय आहे, किती जणांना वर्क एक्सपिरियन्स नाही, हे सगळं बॅच प्रोफाईलमध्ये काउंट होतं. बरं, आणि इथं वरती स्क्रोल कराल, ही ऑफिशियल प्लेसमेंट रिपोर्ट आहे 2024ची, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई. आणि हे वेबसाईटवरूनच घेतलेलं आहे. तर हे आणि इथं डेफिनेटली कॅटच द्यावं लागणार तुम्हाला, कॅट एक्झाम द्यावं लागणार आणि त्याचं प्रिपरेशन करून तुम्ही जाऊ शकता. आता गोष्ट आहे SP जैन बद्दल. SPJIMR तुमच्या समोर आहे. आणि हे एक असं कॉलेज आहे जे खूपच कमी वेळात पुढे आलं आणि इथे जी सॅलरी आहे, इथे जितके पण कॉलेजेस मी मेन्शन केले होते आधी जे गेले तुमच्या समोरून,
त्याच्यापेक्षा जास्त आहे. ॲव्हरेज सॅलरी बघा किती आहे, 32 लाखाची. 32 लाखाचं पॅकेज आहे या कॉलेजचं. आणि सर्वात जास्त किती, 81 लाख. आणि मीडियन सॅलरी बघा, मी तुम्हाला बोलत होतो की मीडियन सॅलरी बघत जा, 30 लाख. जर मी पॅकेज वाईज बघेल ना, हे कॉलेज सर्वात टॉपला आहे मुंबईमध्ये. ठीक आहे, असं नाही की हे फक्त मुंबईचेच टॉप कॉलेजेस आहे, महाराष्ट्राचे पण आहे आणि पूर्ण इंडियामध्ये पण यांची ख्याती आहे. तर हे एक असं कॉलेज आहे जे खूप लोकांचं स्वप्न आहे. ह्यामध्ये खूप अलग अलग प्रोग्राम्स आहेत. रेग्युलर PGDM म्हणा, BM म्हणा, 1 वर्षाचं PGPM पण आहे. आणि तिघं प्रोग्राम्स तगडे आहे, असं नाही की साधे सुधे प्रोग्राम आहे. चांगले चांगले प्रोग्राम आहे जिथे तुम्हाला सॅलरी पण मस्त भेटून जाईल. आणि काय म्हणतो, फीज जी आहे ती जवळपास 20 लाखाच्या आसपास आहे. आणि तुम्हाला इथे कॅट परीक्षा द्यायची, त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन प्रोसेस आहे. सिलेक्शनमध्ये जवळपास सगळं काही बघितलं जातं, नुसतं मार्क पाडून नाही होत. ॲडमिशन प्रोसेस असते प्रॉपर. आणि त्यानंतर त्यामध्ये तुमचं कॅट स्कोर झाला, तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू झाला, हे झालं ते झालं, अशा 3-4 गोष्टी असतात. ओव्हरऑल प्रोफाईल असते, जे बघितल्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन भेटेल, है ना. म्हणून ह्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, हा जो प्रोग्राम आहे याला PGDM म्हणतात. आणि तुम्ही फीज आणि स्कॉलरशिपमध्ये याल तर इथं बघा, टोटल फी जी आहे 22 लाखाची आहे, है ना. तर फीज पण आहे चांगली, पण तुम्हाला जे आउटपुट भेटतंय ते पण जवळपास चांगलं आहे. आणि जे नंबर ऑफ सीट्स आहे किंवा इनटेक किंवा जागा आहे ते पण लिमिटेड आहेत. 200, 300, 250च्या आसपास आहे, 300च्या खाली. म्हणून तुमच्याकडे लक्ष जास्त प्रॉपर पद्धतीने दिलं जातं. बाकी इन्फॉर्मेशन कुठे भेटेल, डिस्क्रिप्शनमध्ये. आता एवढी इन्फॉर्मेशन सांगितली, तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत सगळीकडे शेअर करा. तर मग ह्या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की पुढचा व्हिडिओ कशावर यायला पाहिजे. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.